आपलं माणूस या विषयावर आज चर्चा करताना प्रेम करण्याचं निश्चितच असं काही वय असते का, हा मुद्दा विचारात घेतलेला आहे. आणि हा कोणालाही प्रश्न पडू शकतो की असते का तरुणांनीच प्रेम करावं, किंवा जे अविवाहित आहेत त्यांनीच प्रेम करावं, विवाहितांनी प्रेम करू नये, म्हणजे प्रौढांनी प्रेम करू नये, आणि त्यात मग ज्येष्ठांनी तर लगेच या भानगडीत पडू नये. पण असं काही खास असं कंपार्टमेंटल परिस्थिती आपल्याकडे किंवा जगातही आपण पाहतो तेव्हा दिसत नाही. प्रेम करणं हे कोणत्याही वयातली शक्य गोष्ट आहे. ही काही केवळ तरुणपणाचीच भावना नाही. याचं कारणही थोडंसं वेगळं आहे. त्यातलं महत्त्वाचं कारण आहे की समोरच्याचं आकर्षण. अर्थात परस्पर विरुद्धलिंगी व्यक्तींमध्ये आकर्षण हे असतेच, निश्चितच असते. तरुणपणी ते थोडं अधिक असते. जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं ती कमीही होण्याची शक्यता असते. पण काहींच्या बाबतीत मात्र ते कमी होतेच असं काही दृढपणे म्हणता येणार नाही. बरेचदा गरज आपलेपणाच्या सहवासाची सुद्धा असू शकते, कारण ती एक भूक आहे माणसाची, मानसिक स्वरूपाची ही एक भूक आहे. जर आपलेपणाचा सहवास कोणाचा नाही भेटला तर माणूस एकतर सैरभैर होऊ शकतो, निराश होऊ शकतो. आणि म्हणून मग ही गरज पूर्ण करण्यासाठीही कधी कधी हा प्रकार घडू शकतो. भावनिक जवळीक असली तर माणसाला जगण्याला बळ येते, आणि त्या बळाच्या जोरावर माणूस मग काहीही करू शकतो. सारं जग इकडच्या तिकडे करण्याची त्याच्यामध्ये क्षमता निर्माण होऊ शकते. आणि हे वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शक्य आहे. मात्र हे वयाचे टप्पे लक्षात घेताना प्रत्येक टप्प्यावर तुमची जबाबदारी काय आहे. तुम्ही जर विद्यार्थी दशेत असाल, तरुण असाल तर तुमचं शिक्षण, तुमचं करिअर. तुम्ही विवाहित असाल तर तुमचं कुटुंब, तुमची सांपत्तिक स्थिती, मुलाबाळांचं पोषण, भरण, उदरनिर्वाह. तुम्ही प्रौढ असाल तर मग तुमची सामाजिक जबाबदारी, कारण समाज अशा गोष्टी खपवून घेईलच असं सांगता येत नाही. समाजाच्या लगेच लक्षात आलं की मग तो त्या गोष्टीचा बभराही करू शकतो, आणि त्यातून मग तुमचं जे एकूण व्यक्तिमत्व आहे समाजातलं ते डिस्टर्बही होऊ शकते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात, तरच प्रेम करणं शक्य आहे. असंही आढळून येते की परस्पर संमती ही कोणत्याही वयाच्या टप्प्यावर असेल तर तिथे वाद निर्माण होत नाही. ते सामंजस्य
दोघांमध्ये एकमेकाबद्दलचा सन्मान, एकमेकाचं स्वातंत्र्य जपण्याची काळजी घेतली जाते. आणि म्हणून प्रेमाची भावना एकदमच चुकीची आहे असं काही म्हणता येणार नाही. तरुणपणच्या प्रेमात आकर्षण आणि उत्कटता भरलेली असते. प्रौढपणी मात्र ते आपण आधी चर्चेला घेतल्याप्रमाणे समजूतदारपणा, सहृदयतेची गरज, एकटेपणा आणि आधार माणसाला असावा असं वाटते. म्हणूनही प्रेमाला काही वय असं नसते. अशी अनेक उदाहरणे आहेत समाजात, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची आहेत की जी आपल्याला माहिती आहेत. सिनेमेही असे त्याच्यावर निघालेले आहेत. चिनी कम हा तर अमिताभ बच्चन आणि तब्बू यांचा सिनेमा विशेष गाजलेला आहे. प्रश्न असा पडतो की मग माझ्यासारखे एका प्रौढाने, ज्येष्ठ प्रौढाने जर प्रेम भावना जपली तर काय बिघडते का? अर्थात उत्तर काहीही बिघडत नाही असं आहे. पण याची जाणीव तुमच्या आवडीचं जे समोरचं माणूस आहे त्याला कितपत झालेली आहे. कारण जर त्याला झालेली असेल तर तुमच्या त्या प्रेमाला तिकडून प्रतिसादही मिळू शकतो. कारण एकेरी प्रेम कुठल्याही वयावर, कुठल्याही वयाच्या टप्प्यावर एकेरी प्रेम हे कधीही यशस्वी होऊ शकत नाही. अर्थात ते वेदनादायी अधिक असते. असो. GNLKT